संभाजी महाराजांना कैद केलं. त्यानंतर त्यांची निधन झाल्यानंतर कोणतरी छत्रपती होणं गरजेचं आहे. मग ज्यावेळेस छत्रपती राजाराम महाराज झाले आणि रायगडावरचा वाघ दरवाज्यातनं राणीवासासोबत उतरले, कारण की येसोबांनी निर्णय घेतला की तुम्ही खाली जिंजीला जावा आणि जिंजीवरनं औरंगजेबाला लढा द्या आणि मी रायगड लढवते. अशा महान कर्तबगार म्हणजे येसोबा होत्या. छत्रपती राजाराम महाराज ज्यावेळेस जिंजीला गेले त्यावेळेस पेलाजी गोळे हे वासोट्यापर्यंतच होते. जिंजीच्या वेड्यातनं ज्यावेळेस राजाराम महाराज निसटले त्यावेळेस तिथे मानाजी मोरे सोबत पेलाजी गोळे होते. जावळी जिंकल्यानंतर जेव्हा वाईमध्ये अफजल खान स्वतःचा तंबू ठोकतो आणि महाराजांना मारण्यासाठीच खरं तर तो आलेला असतो, तेव्हा महाराज हतबल झालेले असतात. हतबल म्हणजे त्यांची शक्ती कमी झालेली असते, कारण बाकीचे सगळे सरदार आदिलशहाला मिळालेले असतात. तेव्हा एकच कुटुंब तिथे येतं, अर्थात गोळे घराणं तिथे होतंच. दुसरं कुटुंब येतं कान्होजी जेदे काका. जो इतिहास जो घडला तो हा लिहिला गेला. याच्यातलं रायगड ज्यावेळेस जाळला गेला, ज्यावेळेस संभाजी महाराजांचा खून झाला, त्यानंतर ज्यावेळेस मुघल ज्यावेळेस रायगड ताब्यात घेतला तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा दप्तरखाना जाळला त्यांनी. त्याच्यामुळं अनेक घराण्यांचं, त्याच्यात गोळे घराण्यांचे जे इतिहासातलं योगदान होतं ते पूर्णपणे गेलं. नमस्कार. गप्पांच्या गावात या आपल्या पॉडकास्ट चॅनलमध्ये मी डॉक्टर राधिका तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आजचा पॉडकास्ट हा खास लोकाग्रहास्तव असणार आहे. राजाराम महाराजांचा पॉडकास्ट जेव्हा आपण केला तो तुम्ही बघितला नसेल तर लगेच तुम्ही चेकआउट करा आणि पॉडकास्ट बघा. राजाराम महाराजांचा पॉडकास्ट केल्यानंतर मला वर्शिप लोकांनी जे कमेंट केली त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की राजाराम महाराजांसोबत जे जास्त काळ कार्यरत होते गोळे घराणे, सरदार पिलाजी गोळे होते, त्या गोळे या घराण्यावर तुम्ही पॉडकास्ट करावा अशी सूचना आपल्या कमेंट्समध्ये आली होती आणि तीच सूचना आपण लक्षात घेऊन आजचा पॉडकास्ट करणार आहोत. आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत ॲडव्होकेट मारुती गोळे. चला तर मग सरदार पिलाजी गोळे कोण होते, त्यांची काय कारकीर्द होती याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्ते ताई सर. तुमचं गप्पांच्या गावात या आमच्या स्वराज्य गाथा सेगमेंटमध्ये खूप मनापासून स्वागत करते आणि सुरुवातीलाच कृतज्ञता व्यक्त करते की तुम्ही आम्हाला सरदार पिलाजी गोळे या विषयावर बोलण्यासाठी आज तुम्ही हो आलात. आमचा मान राखून तुम्ही आमची विनंती स्वीकारली, त्यामुळे मनापासून धन्यवाद देते. सर, सरदार पिलाजी गोळे हे फारसं लोकांना माहिती नाही आहे. सो हे मूळचे कुठले, ह्यांचं जन्मस्थान काय, याबद्दल आम्हाला सगळंच एकंदरीत सुरुवातीपासून सांगा. नमस्कार. कसं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जो दैदिप्यमान कारकीर्द झाली ह्याच्यामध्ये अनेक मातब्बर सरदार होऊन गेले. त्यानंतर संभाजी महाराज असतील, महापराक्रमी राजाराम महाराज असतील, नंतर शाहू महाराज असतील. परंतु काही मोजके सरदार आपल्याला माहिती आहेत. अगदी बोटा मोजणे की 10-15 सरदार जनरल लहान मुलांना जर विचारलं तर त्यांना 10 ते 15 लोकच म्हणजे सरदार माहिती आहेत. परंतु हजारो शेकडो मावळे होते की जे शिवरायांच्या साठी काम करत होते, शिवरायांसाठी सेवा करत होते हिंदवी स्वराज्याची. त्यातीलच एक नाव होतं, अपरिचित होतं, ते म्हणजे सरनोबत नरवीर पिलाजी गोळे. यांचा जन्म हा जावळी खोऱ्यामध्ये झाला, ज्या ठिकाणी गोळे आडनाव ते गोळेगणी म्हणजे एक प्रांत होता, गोळेगण होतं, त्या प्रांतामध्ये गोळेगणी गावामध्ये झाला. 10 जून 1640ला त्यांचा जन्म झाला आणि त्यांना आयुष्य खूप दीर्घ आयुष्य होते ते, त्याच्यामुळं. आणि त्यांचा मृत्यू साधारणतः तारीख उपलब्ध नाही, परंतु 1709 सालपर्यंत त्यांचे पत्र आपल्याला उपलब्ध सापडतात. त्यामुळे त्यांचा कालावधी साधारणतः आपण 70 वर्षांचा कालावधी त्यांचं आयुष्य असू शकते. आणि त्यांची समाधी ही जावळी मुळशी तालुक्यामध्ये पेरंगुट या गावी त्यांची जगदीश्वर मंदिरा शेजारी समाधी आहे त्यांची. त्यांच्या कारकिर्दीविषयी काही सांगता येईल? त्यांची कारकीर्द 1640 साली जन्म झाल्यानंतर जावळी ही 1656 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या ताब्यात घेतली. आणि जावळी जिंकताना खूप अडचणी आल्या होत्या महाराजांना, कारण जावळी आजही घनदाट अरण्य तुम्ही पाहू शकता की महाबळेश्वर तो पूर्णपणे भोर पेरंगुटपर्यंत तो जावळीचा जो प्रांत आहे पूर्ण प्रचंड गर्द झाडी आहे. आणि अशा ठिकाणी एक मगरूर मोऱ्यांचं त्या ठिकाणी साम्राज्य, ते स्वतःला आदिलशाहीचा पाईक म्हणत होते आणि समुद्रमार्गे जी रसद यायची, जी घाटमाथ्यावरती जाण्यासाठी ते ऑक्ट्रॉय वसूल करायचे आणि त्याचं स्वतःचं एक राजा म्हणून स्वतःला ते त्यांची कारकीर्द होती. परंतु हिंदवी स्वराज्य स्थापनेमध्ये त्यांनी सहकार्य दाखवलं आणि मग महाराजांनी जावळी जिंकण्यासाठी जी पहिली मोहीम जी आखली सगळ्यात सुरुवातीला, त्याच्यामध्ये गोळे घराण्याचं फार मोठं योगदान होतं. आपल्याला त्याची खूप सारी पत्र सापडतात, त्या शेडगावकर बखरीमध्ये त्याचे खूप सारे उल्लेख सापडतात आपल्याला. यामध्ये जावळी जिंकताना सर्वप्रथम मोऱ्यांपासून गोळ्यांना वेगळे केलं.
मोऱ्यांपासून गोळ्यांना वेगळं केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आश्वासन दिलं की ज्या पद्धतीनं हिंदवी स्वराज्याची संकल्पना मी आखली त्याच्यामध्ये योग्य ते स्थान तुम्हाला दिलं जाईल. आणि गोळ्यांना मोऱ्यांपासून वेगळे केल्यामुळे मोऱ्यांची ताकद ही निश्चित कमी पडली आणि त्यानंतर मग छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी जिंकली. यामध्ये धाकलोजी गोळे म्हणून एक व्यक्तीचा महापुरुष आहे गोळे घराण्याचा, त्याचा प्रामुख्याने कागदपत्रामध्ये आपल्याला उल्लेख मिळतो. ओके. पण मग ह्यांचं राजाराम महाराजांच्या कारकिर्दीबरोबर कसं नाव घेतलं जातं? छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी जिंकल्यानंतर 1656, त्याच्यानंतर अफजल खान प्रकरणामध्ये गोळे पिलाजी गोळ्यांचा उल्लेख सापडतात, शाहिस्ते खान प्रकरणामध्ये सापडतात, त्याच्यानंतर आग्र्याच्या प्रकरणामध्ये. ह्या प्रकरणानंतर ज्यावेळेस कान्होजी राजे जयदींचं निधन झालं 1666ला, त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांकडं पिलाजी गोळे हे डायरेक्टली जॉईन झाले आणि त्यानंतरच्या कालखंडामध्ये वेळोवेळी ज्या कामगिऱ्या दिल्या त्या केल्या आणि 1680 साली निधन झाल्यानंतर 1680 ते 1689 छत्रपती संभाजी महाराजांचा कालखंड होता. त्यावेळी ते छत्रपती होते. त्या कालखंडामध्ये बुरहाणपूरची लूट असेल ह्या आणण्यासाठी तामिनी घाटामार्गे रायगडापर्यंत नेण्यासाठी पिलाजीरावांचं मोठं योगदान होतं. आणि 1689 साली ज्यावेळेस क्रूर पद्धतीनं संभाजी महाराजांचा औरंगजेबाने खून केला, त्यानंतर अत्यंत धामधुमीमध्ये अत्यंत कठीण कालखंडामध्ये छत्रपती राजाराम महाराजांचं मंचाकर होऊन झालं आणि ते छत्रपती झाले 1689 साली. ज्यावेळेस राजाराम महाराज हे छत्रपती झाले त्या कारकिर्दीमध्ये त्यांना पदात सेनादर पायदळ प्रमुख हा किताब दिला. त्यामुळे 3 छत्रपतीची सेवा आम्हाला करण्याचं भाग्य मिळालं. संपूर्ण कुटुंबानी गोळे घराण्यानी ह्याच्या स्वराज्याच्या निर्मितीमध्ये बलिदान दिलेलं आहे. हो. पण मग त्या कुटुंबाची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगता येईल का? ऐतिहासिक पार्श्वभूमी तशी 1640च्या अगोदर गोळे परिवाराचं जे काय म्हणजे राहणीमान होतं, त्यांचं जे काय वास्तव्य होतं, हे लोणावळ्यापासून वाईपर्यंतचा जो पट्टा आहे त्या टप्प्यामध्ये त्यांचं पट्ट्यामध्येच राहण्याचं होतं त्यांचं. असं वेगळ्या प्रांतामध्ये त्या कालखंडामधली पत्र नाही आहेत आपल्या. आपण मी जे सांगतोय माहिती ती कागदच सांगतायत, त्याच्या आधारे वाई ते लोणावळा ह्या प्रांतामध्ये ते निश्चितपणे राहत होते. 1598 सालचा एकच उल्लेख आहे गोळ्यांचा की जो मोरगावच्या गणपतीच्या रिलेटेड आपल्याला पाहायला मिळतो. त्या व्यतिरिक्त अगोदरचं काही पार्श्वभूमी गोळ्यांची नाही. परंतु 1630 श्रीमंत शहाजीराजे भोसलेंच्या कालखंडापासूनच गोळ्यांचं हे अस्तित्व हे वाई ते लोणावळा या प्रांतामध्ये सापडतंय आपल्याला. सरदार पिलाजी गोळे ह्यांचे नेतृत्व गुण काही असे सांगता येईल का? तसं नेतृत्व गुण आता ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली काम करत होते, त्यामुळे पर्टिक्युलर त्यांचं नेतृत्व हा शब्द आपण न करता त्यांची सेवा म्हणू शकतो. म्हणजे शिवरायांची हिंदवी स्वराज्याची सेवा करण्याचा त्यांचा एकनिष्ठपणा हा एक गुण मी आवर्जून सांगू इच्छितो सर्व आपल्या या पॉडकास्टच्याद्वारे की एकनिष्ठ स्वामीनिष्ठ जर म्हणायचं झालं तर त्याच्यामध्ये पिलाजी गोळ्यांचं नाव हे अग्रेसर राहील. एकनिष्ठपणा. राजाराम महाराजांच्या काळामध्ये म्हणजे स्वराज्य अगदी तग धरून होतं, तर या काळात सरदार पिलाजी गोळे ह्यांच्या मार्फत झालेल्या काही लढाया किंवा काही गोष्टी असतील तर प्लीज सांगता येईल का? राजाराम महाराजांच्या कारकिर्दीमधली सगळ्यात मोठा प्रसंग जो आम्हासाठी भाग्याचा आहे. तुम्ही परिस्थिती ध्यानात घ्या, थोडंसं मी पाठीमागे जातो. 1689 साली ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांचा खून झाला त्यावेळेस अनेक मातब्बर सरदार, आता मी सांगता येणार ना त्यांची नावं, अशी मातब्बर घराणी औरंगजेबाला जाऊन मिळाली. औरंगजेबाने त्यांना धमकी दिली की आमच्याकडे या, तुम्हाला वतन देतो, अमुक पैसे देतो, तमुक पैसे देतो. अनेक घराणी फुटली आणि औरंगजेबाला जाऊन मिळाली. परंतु गोळे घराणं फुटलं नाही. त्यांना लालूच देण्याचा प्रयत्न झाला, त्यांना वतन प्रलोभने दाखवली की तुम्ही आमच्याकडे या, परंतु आम्ही ते गेलो नाही. आम्ही स्वामीनिष्ठ एकनिष्ठ होतो. त्यावेळेस ज्यावेळेस राजाराम महाराजांनी रायगडावरती मंचाकरून झालं, छत्रपती झाले, संभाजी महाराजांना कैद केलं. निधन झाल्यानंतर कोणतरी छत्रपती होणं गरजेचं आहे. मग ज्यावेळेस छत्रपती राजाराम महाराज झाले आणि रायगडावरचा वाघ दरवाज्यातनं राणीवासासोबत उतरले, कारण की येसोबांनी निर्णय घेतला की तुम्ही खाली जिंजीला जावा आणि जिंजीवरनं औरंगजेबाला लढा द्या आणि मी रायगड लढवते. अशा महान कर्तबगार म्हणजे येसोबा होत्या. आणि त्यावेळेस येसोबांनी निर्णय घेतल्यानंतर राजाराम महाराजांनी तो निश्चितपणे अंगीकृत केला आणि वाघ दरवाज्यातनं खाली उतरले. वाघ दरवाज्यातनं ज्यावेळेस खाली उतरले त्यावेळेस खासी फौज घेऊन सरनोबत नरवी पिलाजी गोळे वाघ दरवाज्याच्या पायथ्याला जावळीच्या जंगलामध्ये थांबले होते. आणि तिथून 19 वर्षाचा सुकुमार हा हिंदवी स्वराज्याच्या राजपुत्राला छत्रपतीने घेऊन वाघ दरवाजापासूनचा प्रवास जावळीपर्यंतचा घनदाट अभयारण्यातला प्रवास केला. आणि ज्यावेळेस प्रतापगडावरती गेले त्यावेळेस काकर खान
नावाचा लोधी खान नावाचे 20,000च्या 2 फौजपाटा घेऊन प्रतापगडला आले. कारण की औरंगजेबाने आज्ञा केली होती की संभाजी महाराजांचा खून केलाय, आता एकमेव अंश राहिला कुठला वंश म्हणजे राजाराम महाराज, आणि त्या राजाराम महाराजांना पकडून आणा आणि त्यांनाही ठार करा, कैद करा, म्हणजे छत्रपतींचा पूर्णपणे वंश संपून जाईल. अशा जोखमीच्या कालखंडामध्ये पिलाजी गोळे ज्यावेळेस राजाराम महाराज सोबत होते त्यावेळेस प्रतापगडच्या पायथ्याला रणसंग्राम झाला. ती तारीख होती, नीट ध्यानात ठेवा, 10 जून 1689. 10 जून 1689ला प्रतापगडच्या पायथ्याला पार नावाचं गाव आहे, वरदायी देवीचं तिथं मंदिर आहे, त्या कोयना नदीच्या तीरावरती रणसंग्राम झाला. अत्यंत धाडसी निर्णय झाला. अत्यंत कमी फौजेनिशी काकर खानाला ही सगळी आपली फौज हिंदवी स्वराज्याची भिडली. रक्ताचे मांस पडले, रक्ताच्या पिचकाऱ्या उडाली, इतकी घनघोर ती लढाई झाली. छत्रपती राजाराम महाराज हत्तीवरून लढत होते. आपल्या छत्रपती जे 4 छत्रपती झाले, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज, शाहू महाराज, यावरती हत्तीनं लढलेला एकही प्रसंग नाहीये कुठल्या छत्रपतींचा, परंतु राजाराम महाराज हत्तीवरून लढलेले आहेत आणि त्याचे वर्णन आपले सापडतायत. त्याच्या वर्णनामध्ये बेधडक असापणे लढणारा हे मोगली दप्तरखान्यामध्ये एक शब्द येतो, कार्रोफर शब्द येतो, म्हणजे बेधडकपणे लढणारा असा हा राजाराम कसा लढतोय. वडील नाही आहेत, सक्का भाऊ नाही, तरी पण हा 19 वर्षाचा छत्रपती लढतोय. त्याच्या हाताखाली, नेतृत्वाखाली लढतोय पिलाजी गोळे. हत्तीच्या पुढे पिलाजी गोळे भालान तलवार घेऊन मोगलांना कापतोय. असा रणसंग्राम झाला. अख्खे संपूर्ण दिवस भरती लढाई झाली होती. त्याच्यामध्ये मुघलांचा, काकरखानाचा पराभव केला, धूळ चालली त्याला. अनेक जे गद्दार सरदार होते त्यांनाही धूळ चालली त्या लढाईमध्ये आणि नेत्रदीपक विजय मिळवला. आणि त्यानंतर 10 जून 1689 ते 10 ऑगस्ट 1689 तब्बल 1 महिना राजाराम महाराज हे प्रतापगडावरती होते. आणि त्यानंतर मग परत सूत्र बदलली गेली. राजकारणानुसार महाराजांना जिंजीला जायचं होतं आणि ते राजाराम महाराज प्रतापगडापासून कोयना करत करत जिंजीकडे प्रवास केला. परंतु 10 जून 1689ची लढाई ही मात्र अविस्मरणीय आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या जीवनातली ही पहिली लढाई होती. हे एक महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये, आणि त्याचं नेतृत्व पिलाजी बाबांनी केलं होतं. शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं जेव्हा स्वप्न पाहिलं तेव्हा त्यांनी असे अनेक सरदार, अनेक घराणी एकत्र घेऊन त्यांना ते स्वप्न पूर्ण करायचं होतं. गोळे घराण्याचा जो इतिहास आहे, अख्ख्या घराने बलिदान दिलंय स्वराज्यासाठी. त्या बलिदानाची जी स्फूर्ती होती त्याबद्दल एकंदरीतच तुम्हाला काय माहिती आहे त्याबद्दल आम्हाला प्लीज सांगाल का? आता स्फूर्ती ही जी घेतली गोळे घराण्याने ही निश्चितपणे छत्रपती शिवाजी महाराजांकडूनच घेतलेली आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जी आज्ञा देईल ती गोळे घराणे केलेली आहे. परंतु त्याच्या स्फूर्ती, प्रेरणा, आता थोडंसं त्याबद्दल सांगायचं झालं तर एक स्वामिनिष्ठ घराणं कसं असावं अशी एक मोजकीचं घराणी घेतली. त्याच्यामध्ये तर एक अग्रेसर नाव आहे. त्याच्यामुळं घराण्यांकडनं काय कुणी प्रेरणा घ्यावी असं मी स्वतः सांगणं हे योग्य नाही आहे. परंतु जर गोळे घराण्याची तसं पानं जर उलगडली आपण, त्यांची जी कारकीर्द नंतरच्या कालखंडामध्ये 5 ऑक्टोबर 1733ला सिद्धीच्या विरोधात पिलाजी गोळेंचा नातू लढलाय, आनंदराव गोळे. त्यांचा पुतण्या लढल्या, रामाजी गोळे. 11 भावंड एकाच लढाई ठार झालेली आहे, एकाच लढाईमध्ये. हे स्वामिनिष्ठ आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेण्यासारखी गोष्ट आहे की पिलाजी बाबा लढतायत, 70 वर्षाची कारकीर्द, त्याच्यानंतर त्यांचे नातवंड पुतणे पण लढतायत, हिंदवी स्वराज्यासाठी लढतात. आज गोळकोट जर तुम्ही चिपळूणला गेला तर तिथल्या आजही त्या खाडीमध्ये, त्या मातीमध्ये आजही त्या पिलाजी गोळेंच्या नातवांचे 11 भावंडांच्या रक्ताचे तुम्हाला स्पर्श जाणवतील. अशी ती घनघोर लढाई झाली होती 5 ऑक्टोबरची लढाई. त्यामुळं अशा गोळे कुटुंबांकडनं, स्वर्णपद गोळे घराण्याकडनं स्फूर्ती निश्चितपणेच घेण्यासारखीच आहे. परंतु जी प्रेरणा जी घेतली गेली ती मात्र छत्रपती शिवाजी महाराजांकडनंच गोळे घराणे घेतलेली आहे. येस. आपल्याला मिळालेलं स्वराज्य हे फुकट मिळालेलं नाही आहे. 11 भावंड एका युद्धात मरण पावणं ही साधी, सोपी, सरळ गोष्ट नक्कीच नाही आहे. ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोचावी आणि ह्याच्यातनं तुम्हाला काम करण्यासाठी, देशसेवा करण्यासाठी उर्मी मिळावी, हाच केवळ उद्देश आहे आमच्या स्वराज्यगाथा या सेगमेंटचा. तुम्ही आणखी स्वराज्यगाथाचे एपिसोड्स बघितले नसतील तर प्लीज ते नक्कीच बघा. मला खात्री आहे त्यातनं तुम्हाला नक्कीच प्रेरणा मिळेल. 11 भावंडचं बलिदान झालं, स्वराज्य मिळवण्याची प्रेरणा होती, जी त्यांची ती इच्छा होती महाराजांची, तो स्वप्न राखण्यासाठी. पण तरीही हा जो इतिहास आहे सरदार पिलाजी गोळे यांचा किंवा गोळे घराण्याचा, हा म्हणजे थोडा वंचित आहे. म्हणजे त्याच्याबद्दल आम्हाला फारसं लोकांना माहिती नाही. ह्याचं काय कारण असू शकतं? मुळात जो इतिहास जो घडला तो हा लिहिला गेला, याच्यातलं
रायगड ज्यावेळेस जाळला गेला, ज्यावेळेस संभाजी महाराजांचा खून झाला, त्यानंतर ज्यावेळेस मुघल ज्यावेळेस रायगड ताब्यात घेतला, त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा दप्तरखाना जाळला त्यांनी. त्याच्यामुळं अनेक घराण्यांचं, मग त्याच्यात गोळे घराण्यांचे जे इतिहासातलं योगदान होतं ते पूर्णपणे गेलं. आजही आपल्याकडं आपण कुठल्या ऑफिसमध्ये गेलो, कोणत्या ऑफिसमध्ये, आणि आपण अर्ज केला तर त्याची एक ओसी कॉपी आपल्याकडे असते, आपल्याकडे एक स्वतःकडे कॉपी ठेवतो. तसं छत्रपतींचं एक आदर्श जे राज्यकारभार होता, त्याच्या जे काही एक पत्र जात होतं, त्याचं एक पत्र रायगडावर राहत होतं, निश्चितपणे घराण्यांकडे जात होतं. ती सगळी कागदपत्रे मोडी लिपीमध्ये होती. मोडी लिपी ही 1948 साली बंद झाली, अधिकृत बंद झाली. जर मोडी लिपी जर चालू असतं, म्हणजे शालेय जीवनामध्ये जर विद्यार्थ्यांना शिकवली असती, म्हणजे आमच्या वडिलांना, निश्चितपणे आम्ही, तर ती कागदपत्र कधीच वाचन करून झाली असते. परंतु मोडी लिपी 1948 साली बंद झाल्यानंतर मोडी लिपी वाचणारी जी एक पिढी होती ती 1960-65 पर्यंतच राहिली. त्यानंतर मोडी वाचण्याची संख्या कमीच झाली ना. त्यामुळं गोळे घराण्याचं किंवा अनेक घराण्याचा इतिहास वाचलाच गेला नाही. आज बी पुण्यामध्ये पुराबी लेक असेल, राजवाडेंचं धुळ्याला एक संग्रहालय आहे, भारत इतिहास संशोधन मंडळ आहे, भांडारकर संशोधक मंडळ आहे, आपल्या कोल्हापूरला शाहू दप्तर आहे की जिथं मोडी लिपीतली लाखो कागदपत्र आहेत. भारत आपल्या पुण्याचं जे पुराबी लेक आहे सरकारचं, पेशवे दप्तर म्हणतात त्याला, तर त्याच्यामध्ये 4.5 लाख कागद आहेत अजून की जी उचकटली सुद्धा नाही, जी अजून वाचायची राहिलेत. असंख्य घराण्याचा इतिहास त्याच्यामध्ये दडला आहे. आता जे घराण्यातला संशोधक होते, आता मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे, मग मी स्वतः जाऊन तिथली ती मोडी कागदपत्र घेतली, वाचली, ती जगापुढे आणण्याचा प्रयत्न केला. मोडी लिपी ज्यांना शक्य आहे त्यांनाच ते वाचता येणार आहे. त्याच्यामुळे अनेक घराण्यांचा इतिहास दडलाय. मोडी लिपी जर शिकली त्या घराण्यातल्या एखाद्या व्यक्तीने, त्या तरुणाने, आणि जर त्याला मोडी चांगली वाचता आली तर तो त्या दप्तरमध्ये जाऊन स्वतःच्या घराण्याची पत्र काढू शकतो आणि जगापुढे आणू शकतो. तोपर्यंत अजून असंख्य घराणी ही अपरिचितच राहणार आहेत. आज मी पुढाकार घेतला, वाचन केलं, अनेकांनी मला मदत केली. डॉक्टर सचिन जोशी असेल, संदीप परांजपे असतील, गुरुवर्य पांडुरंगांना बलकोटे असतील, गुरुवर्य बाबासाहेब पुरंदरे असतील, अनेकांनी मला सहकार्य केलं, श्रीदत्त राऊत असतील, सगळ्यांनी सहकार्य केलं. कुठेतरी हा गोळे घराण्याचा इतिहास पुढे आला. तसेच अनेक घराण्यांचे आज हे दप्तर दडलेले आहे, फक्त तिथपर्यंत जाणं हे गरजेचं आहे. त्यामुळं मोडी न वाचता येण्या, आमच्या मागच्या पूर्वजांना मोडी न वाचता येण्यामुळं घराणं पुढं नाही आलं, आमचं इतिहासात मागं राहिलं ते. आता यापुढे निश्चितपणे ते मोडीची जशी जशी एक उलगडा येतो तसा इतिहास हा जगापुढे येत राहील. येस. मला असं वाटतं गोळे घराण्यांचं बलिदान हे बलिदान न म्हणता संघटन शक्तीचं प्रतीक असं आपण म्हणायला हरकत नाही. सर, तुम्ही गोळे घराण्यांचे थेट वंशज आहात. तुम्हाला काय वाटतं? अभिमान वाटतो की ह्या अशा एकनिष्ठ पराक्रमी घराण्यामध्ये जन्म घेतलाय. खूप अभिमान वाटतो. फक्त समाजात वावरताना, राहताना एक भान, एक जबाबदारी पण असते. त्यामुळे निश्चितपणे कुठल्याही कार्यक्रमात जायचं म्हटलं तर त्या पद्धतीनं आपलं वागणं, चालणं, चालीरीती आपल्या त्या पद्धतीनं घराण्याला शोभेशा असाव्यात. कुठलाही कार्यक्रम असू देत, काय असू दे, एक परंपरा जी असते, एक वारसा असतो, तो जपण्याचा मात्र आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. तुम्ही कधी आपल्या पूर्वजांच्या ऐतिहासिक संशोधनामध्ये काही काम केलंय? त्याबद्दल काही सांगता येईल हो, निश्चितपणे मी काम केले त्याच्यामध्ये, संशोधनामध्ये. म्हणजे पिलाजी गोळेंची असेल, कृष्णाचे गोळे असेल, रामाचे गोळे असेल, आनंदाचे गोळे असेल, बाजी गोळे असेल, सुभानचे गोळे असेल, बाबूरावजी असतील, सगळ्यांची जी काही कागदपत्र काढायची त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा मी स्वतः जाऊन ही कागदपत्र शोधलेली आहेत. त्या ठिकाणी रीड करून त्याचं पुस्तकं, आता 4 पुस्तकं गोळे घराण्यांच्यावरती आलेली आहेत. ती पुस्तकं तुम्ही कुठेही मिळू शकता. त्याच्यामध्ये इतिहास आहे तो. आता जसं तुम्ही उल्लेख केला की मोडी लिपी न आल्यामुळे जे काही ऐतिहासिक दस्तावेज त्याचं वाचन न झाल्यामुळे गोळे घराणं खरं तर तेवढं उदयास आलं नाही किंवा त्याचा प्रचार तसा झाला नाही. पण मग सरदार पिलाजी गोळे ह्यांच्याबद्दल किंवा गोळे घराण्याबद्दल आपल्याला काही म्हणजे पुस्तकं आहेत का ज्याच्यावरून आपल्याला त्याची माहिती कळेल? हो, संशोधनातून काही पुस्तकं झालेली आहेत. आत्तापर्यंत 4 पुस्तकं पब्लिश झालेली आहेत. त्याच्यामध्ये गोळे घराण्याचं इतिहासातील योगदान हे एक पहिलं पुस्तक आहे की जे वसईचे डॉक्टर श्रीदत्त राऊत यांनी संशोधन करून ते पुस्तक लिहिलं. त्याच्यामध्ये सविस्तर गोळे घराण्याचाच इतिहास त्याच्यामध्ये पूर्णपणे आहे. त्यानंतर पुण्यातले इतिहास संशोधक आहेत, प्रसिद्ध शिवव्याख्याते आहेत, सौरभजी करडे म्हणून, अतिशय प्रभावीपणे त्यांचं ते व्याख्यान वगैरे असतात आणि अभ्यासक पण आहेत इतिहासाचे. त्यांनी वाघ दरवाजा हे पुस्तक लिहिलं आहे, ज्यामध्ये मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे राजाराम महाराजांची ती लढाई 10 जून 1689चा, त्या व्यतिरिक्त पिलाजी गोळे, जावजी पार्टे,
रुमाजी येरुणकर यांचाही त्याच्यामध्ये उल्लेख आहे. परंतु त्याच्यात ते गोळे घरांचं आपल्याला बराचसा इतिहास समजू शकतो. त्यानंतर गोवळकोट जी 5 ऑक्टोबर 1733ला जी लढाई झाली गोवळकोटची, त्याच्यामध्ये पुण्यातले युवा इतिहास संशोधक आहेत बालाजी काशीद यांनी त्याच्यावरती गोवळकोटचं पुस्तक लिहिलं. अतिशय सुंदर, अंगावरती शहारे आणणारे पुस्तक लिहिले. 11 भावंड ती लढाईमध्ये कशी ठार झाली असे एक एक पडतानाची त्याच्यामध्ये काव्य जे आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये सिनेमा आला तर तो असा एकदम हिट होईल असा तो लिखाण त्यांनी केलं. अतिशय सुंदर गोवळकोट, त्याचे जवळपास 2000 प्रती विकले गेलेले आहेत. आणि त्यानंतर आता नुकतंच एक पुस्तक प्रकाशन झालं पिरंगुट, ज्या गावामध्ये पिलाजी गोळेंची समाधी आहे, जिथं आम्ही सर्वजण राहतो, त्या गावात लढाई झाली होती 1665ला पुरंदरच्या तहाच्या वेळेस. त्यावेळेस संताजी गोळे यांनी जो पराक्रम गाजवला, निव्याची प्रसिद्ध लढाई, तामिनी घाटाच्या अलीकडे निवे म्हणून गाव आहे, तिथे तो रणसंग्राम झाला. 2 रणसंग्राम झाले, एक पिरंगुटला झाला आणि 8 दिवसानंतर निव्याला झाला. त्याच्यामध्ये संताजी गोळे, दादोजी गोळेंचं प्रचंड मोठं योगदान आहे. आणि त्या संपूर्ण लढाईचा आढावा घेणारी पिरंगुट एक अपरिचित अध्याय असं एक बालाजी काशीदांचं 4थं पुस्तक आहे. अशी 4 पुस्तकं आजही मार्केटमध्ये मुंबई पुण्यामध्ये उपलब्ध आहेत, ज्यातून पिलाजी गोळे घराणं आणि गोळ्यांनी जे जे इतिहासासाठी केले त्याचं संपूर्ण परमवंश तुम्हाला मिळू शकेल त्याच्यात. येस. राजाराम महाराजांच्या कारकिर्दीमध्ये म्हणजे राजाराम महाराज जेव्हा जिंजीला पोचले त्यानंतरचं गोळे घराण्याचं योगदान याच्याबद्दल काही सांगता येईल का? छत्रपती राजाराम महाराज ज्यावेळी जिंजीला गेले त्यावेळेस पिलाजी गोळे हे वासोट्यापर्यंतच होते. त्यानंतर म्हणजे प्रतापगडाच्या त्या घेऱ्यापासून नंतर पुढे पिलाजी बाबा गेलेला उल्लेख सापडत नाहीत. परंतु नुकतंच एक संशोधनातून आम्हाला असं समजलंय की जिंजीच्या वेढ्यातनं ज्यावेळेस राजाराम महाराज निसटले त्यावेळेस तिथे मानाजी मोरेंसोबत पिलाजी गोळे होते, असं नवीन संशोधनातून आलं. अर्थात ते माझ्या हातामध्ये अजून डॉक्युमेंट्स आले नाहीत, परंतु मी ते मला समजले की मानाजी मोरेंसोबत पिलाजी गोळे जिंजीच्या वेढ्यातनं राजाराम महाराज 26 डिसेंबर 1697 साली ज्यावेळेस राजाराम महाराज तिथनं निसटले त्यावेळेस तिथं पिलाजी गोळेंचं योगदान आपल्याला पाहायला मिळते. आणि राजाराम महाराजांच्या 3 मार्च 1700ला त्यांचं सिंहगडावर निधन झालं. आणि त्यानंतर आई ताराराणी, छत्रपती ताराराणींचं साम्राज्य चालू झालं, म्हणजे त्यांनी सर्व सूत्र हातात घेतले. 3 मार्च 1700 पासून तर 1707 पर्यंत ताराराणी होत्या छत्रपती. त्यांच्या कारकिर्दीमध्ये आपल्याला 2 पत्रांचा उल्लेख प्रामुख्याने मिळतोय. मी काल परवा त्याचा खुलासा केला एका पत्राचा. आणि त्यानंतर 1707 नंतर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज महापराक्रमी, त्यांची छत्रपती झाली. त्यांच्या कारकिर्दीतलं वाईमधलं एक पत्र आपल्याला सापडते की ज्याच्यामध्ये पिलाजी गोळेंबाबत ते म्हणतात की तुम्ही बुजुर्ग आहात, जाणकार आहात, वरिष्ठ आहात, तर तुम्ही थोडंसं ते जो वाईमधला जो दंगा आलाय, त्या दंगा झालाय तिथे जाऊन थोडीशी तुम्ही म्हणजे लक्ष द्या. तिथलं जो वाईमध्ये जी लढाई झाली त्याच्यावरती तुम्ही स्वतः जाऊन जे काही ती मला माहिती साताऱ्यामध्ये कळवा. म्हणजे आपलं ती नंतरच्या राजाराम महाराजांच्या नंतरच्या कालखंडातली ही काही उल्लेख आपल्याला सापडतात. सरदार पिलाजी गोळे हे एक घराणं झालं. गोळे घराण्यांबरोबर आणखी कोण सरदार होते किंवा आणखी कोणती घराणी होती? घराणी आता मी ह्या प्रश्नाचं 1-2 उत्तर देतो. त्याचं पिलाजी बाबा गोळेंचं जे आपल्याला सापडतंय, जे काही त्यांचं हिंदवी स्वराज्याप्रती जे कार्य आपल्याला पाहायला मिळते, त्याच्यामध्ये त्यांचे वडील भुजाजी गोळे यांची आपल्याला पत्र सापडत आहेत, त्यांच्या वडिलांची, भुजाजी गोळ्यांची. त्याचबरोबर त्यांचे एक चुलत भाऊ होता कृष्णाजी गोळे, अगदी मातब्बर सरदार, कृष्णाजी बिन रुद्रजी गोळेंचा तो सुपुत्र कृष्णाजी गोळे. त्यांची सुद्धा खूप मोठं योगदान याच्यामध्ये सापडते. कान्होजी राजे जयदेंच्या पदरी ते सुद्धा होते कृष्णाजी गोळे. नंतर संभाजी महाराजांच्या कालखंडामध्ये त्यांची 2 पत्र सापडतात आपल्याला की कृष्णाजी गोळेंना लालूच देण्याचा प्रयत्न केला औरंगजेबाने आणि आमच्याकडे म्हटले, परंतु कृष्णाजी गोळे गेले नाहीत त्यांच्याकडं. स्वामिनिष्ठ घराणं होतं त्यामुळे ते राजाराम महाराजांकडे राहिले. आणि त्या पंतप्रतिनिधी सुस्कारा सोडतायत की खूप चांगलं झालं की कृष्णाजी गोळे हा हिंदवी स्वराज्यातच राहिला, कारण त्यावेळेस अनेक घरांनी फुटत होते, त्यामुळं कृष्णाजी गोळे राहिला ही एक चांगली गोष्ट झाली स्वराज्यासाठी, असं ते पत्र त्याच्यामध्ये उल्लेख सापडतो आपल्याला. त्यानंतर सुभाजी गोळेंचं एक कारकिर्दीमधले बरेचसे पत्र सापडतात आपल्याला. बाजी गोळे होते, रामाजी गोळे होते, त्याच्यानंतर रघुजी गोळे होते, बाबाजी गोळे होते, संताजी गोळे आपल्याला त्याच्यामध्ये प्रामुख्यानं 1665चा उल्लेख सापडतात त्यांचे. त्याच्यानंतर
बाजी गोळे, रामाजी गोळे झाल्यानंतर रघुजी गोळे म्हणून एक त्यांचे पण आपल्याला उल्लेख सापडत आहेत. 1700 श्रीमंत बाजीराव पेशवेच्या कालखंडामधले आपल्याला त्याच्यामध्ये उल्लेख सापडतात. असे एक 1733 पर्यंत उल्लेख सापडतात. आणि त्याच्यामध्ये बाबूराव गोळेंचा पण 1750 ते 1761 हा जो कालखंड आहे, ज्या पानिपतची लढाई झाली त्या कालखंडामध्ये होळकरांसोबत माळवा जो प्रांतामध्ये होळकरांनी जो ताब्यात घेतला होता त्या कालखंडामध्ये बाबूराव गोळ्यांचा एक उल्लेख आपल्याला सापडतोय. त्याच्यामध्ये काही वतनदारी सुभा त्यांच्याकडे दिला होता असे काही पत्र सापडतात. त्यासोबत ह्याच प्रश्नाचं अजून एक तुम्हाला उत्तर म्हटलं की जावजी पारठे, रुमाजी येरुणकर ही पिलाजी गोळेंच्या बरोबरची आहेत. आणि ज्यांच्यामुळं म्हणजे ज्यांच्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण हिंदवी स्वराज्य पूर्ण होऊ शकत नाही असे श्रीमंत कान्होजीराजे जेधे देशमुख यांचा उल्लेख करणं गरजेचं आहे. कारण की त्या घराण्याचा स्वतंत्र दरबार होता. ते स्वतः राजे होते कान्होजीराजे. त्यांच्या दरबारामध्ये 1666 सालापर्यंत पिलाजी गोळे हे सेनापती म्हणून होते. त्याच्यामुळे असे अनेक घराणे आहेत की गोळ्यांबरोबर त्यांनी स्वराज्यासाठी योगदान केले. त्याच्यामध्ये अपरिचित ही 2 नावं मी तुम्हाला सांगू इच्छितो की पार्टे आणि येरुणकर ही एक घराणे आहेत की ज्यांनी स्वराज्यासाठी खूप चांगलं हिंदवी स्वराज्यासाठी काम केलेलं आहे. स्वराज्य संकल्पनेमधलं शिवाजी महाराजांचे जे स्वप्न होतं, ती स्वराज्य संकल्पनेमधलं एक असं मातब्बर घराणं, गोळे घराणं, जे शिवाजी महाराजांपासून शाहू महाराजांपर्यंत आणि नंतर 1857च्या लढ्यापर्यंत स्वराज्यासाठी अविरत काम करत होतं, अविरत बलिदान देत होतं. आणि शोकांतिका ही आहे की आपल्या लेखक लोकांनी आजपर्यंत कुठेही याची दखल घेतलेली नाही आहे. यावर कुठलाही सिनेमा झालेला नाही आहे, यावर कुठलीही सिरियल झालेली नाही आहे. ही अत्यंत लाजिरवाणी आणि दुःखद गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि मी माझ्या स्वराज्य गाथा या सेगमेंटमधनं हा प्रामाणिक प्रयत्न करते. मला जमेल तसं, असेल त्या माहितीनिशी तुमच्यापर्यंत हे सगळे सरदार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. आता जसं सरांनी नाव घेतलं जेधे घराण्याचं, जेव्हा जावळी जिंकल्यानंतर जेव्हा वाईमध्ये अफजल खान स्वतःचा तंबू ठोकतो आणि महाराजांना मारण्यासाठीच खरं तर तो आलेला असतो, तेव्हा महाराज हतबल झालेले असतात. हतबल म्हणजे त्यांची शक्ती कमी झालेली असते, कारण बाकीचे सगळे सरदार आदिलशहाला मिळालेले असतात. तेव्हा एकच कुटुंब तिथे येतं, अर्थात गोळे घराणं तिथे होतंच. दुसरं कुटुंब येतं कान्होजी जेधे काका. आणि ते म्हणतात, महाराज त्यांना म्हणतात की तुम्ही कसे काय इथे आलात, तुम्हालाही आदिलशहा मोह देईल, वतनं देईल, संपत्ती देईल. तेव्हा कान्होजी काका म्हणतात, हे घ्या राजं. ते पाणी सोडतात महाराजांच्या पायावर आणि म्हणतात, हे घ्या राजं, मी माझ्या वतनावर पाणी सोडलं, मी माझ्या संपत्तीवर पाणी सोडलं. आजपासून माझे आणि माझ्या ह्या 5 मुलांचे प्राण मी स्वराज्यावर समर्पित करतो. गोळे घराणं, जेधे घराणं. मी जेधे घराण्यावर एक सुंदर पॉडकास्ट केला आहे, तुम्ही बघितला नसेल तर लगेच तुम्ही बघा. या घराण्यांचा इतिहास जाणून घेणं हे आपल्यासाठी आणि आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्लीज पॉडकास्ट इथपर्यंत बघितला असेल तर प्लीज लगेच दुसऱ्या कोणाला तरी शेअर करा, जेणेकरून ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. सर, गोळे घराण्याची आणखी अशी एखादी मोठी लढाई आहे जी आपल्याला सांगता येईल? गोळे करण्याचं जी काही कागदपत्र आत्तापर्यंत संशोधन झाली त्याच्यामध्ये 10 जून 1689ची सगळ्यात मोठी लढाई होती. परंतु अफजल खान प्रकरण, जावळीचं प्रकरण असं ह्याच्यामध्ये शाहिस्ता खान प्रकरण ह्याच्यामध्ये पिलाजी गोळेंचा सहभाग होता. त्यामुळे मोठी लढाई अशी नाही आहे. ती 10 जून 1689ची राजाराम महाराजांची जी जीवनातील पहिली लढाई होती त्याचं नेतृत्व पिलाजी बाबांनी केलं, हीच सगळ्यात मोठी लढाई. आणि नंतर त्यांच्या नातवंडाची लढाई मी तुम्हाला सांगितलं, गोळकोटची एक लढाई आपल्याला त्याच्यामध्ये तो रणसंग्राम एक पाहायला मिळतो. त्यानंतर पानिपतमध्ये गोळे घराणं गेलं होतं. पानिपतमध्ये अतोनात ज्यावेळेस मराठ्यांचं नुकसान झालं आणि त्याच्यामध्ये गोळे घराण्याचं बरंच मोठं योगदान आहे. आजही स्वाभिमान ताटमानेने आमचे गोळे आजही पानिपतमध्ये राहतात, आमच्याशी संपर्क साधत असतात. सुखदुःखामध्ये आम्ही एकमेकांशी संपर्क साधत असतो. तर हा होता सरदार पिलाजी गोळे ह्यांचं स्वराज्यासाठी असलेलं योगदान ह्या विषयावरचा पॉडकास्ट. हा पॉडकास्ट कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि माझी नम्र विनंती आहे, हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. सरांनी सांगितल्याप्रमाणे त्याचे ऐतिहासिक दस्तावेज कोणी शोधण्याचा प्रयत्न केला नाही, त्यावर कोणी पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केला नाही. माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे, त्या प्रयत्नाला तुम्ही नक्कीच यश द्याल अशी आशा करते. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.